सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आज बघताय मी एवढे खजूर साफ केलेले आहेत आणि थोडेसे राहिलेले आहेत। तर हे खजूर मी साफ करते ड्रायफ्रूट्सचे लाडू करण्यासाठी। ते याच्यामध्ये मस्त काजू, बदाम, पिस्ता, थोडेसे तीळ, पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स असं सगळं असं टाकून मस्त असे याचे मस्त रोल बनवणार आहे आणि छोटे छोटे पीस करणार आहे। तर हे लाडू तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मस्त असे स्किन, हेअर आणि नेल्ससाठी खूप चांगले असतात त्यामुळे। तर अशा या खजूरपासून ड्रायफ्रूट रोल बनवू शकता किंवा तुम्ही ना असे छोटे छोटे लाडू पण बनवू शकता। तर मी याचे थोडेसे रोल्स पण बनवणार आहे आणि थोडेसे लाडू पण, कारण ना रोल्स दिले की मुलांना खूप आवडतात। तर हे एवढं पूर्ण घमेलं भरलेले आहे। जवळजवळ मला 2 पॅकेट्स लागलेले आहेत खजूरचे। आणि आता हे सगळं साफ करून सोलून झालेलं आहे। थोडे छोटे छोटे पीस करते याचे आणि याच्यात ड्रायफ्रूटचे चॉप करून टाकते। तर चला स्टार्ट करते। तर कधी-कधी काय होतं, दुपारची खूप भूक लागते किंवा ना असं काहीतरी गोड असं खाण्याची ना क्रेव्हिंग होते। त्यामुळे ना असे जे ड्रायफ्रुट्स लाडू आहेत ना, ते बनवून जर घरात ठेवले ना, तर तुम्ही कधीही खाऊ शकता आणि खरंच हे ना बाहेर खाण्यापेक्षा हे घरातलंच हे थोडंसं पंपकिन हेल्दी आणि सीड्स छान, जे स्किनसाठी छान असेल, जे हेल्थसाठी चांगलं आणि हे असेल ना, वॉटरमेलन सीड्स, तर तर हे ते सगळं बनवूयात। टाकणार तर आहे ना मी ह्याच्यामध्ये। त्याच्यासाठी बरेचसे काजू आणि आणले हे होते, ह्या वॉटरमेलन 2 सीड्स पॅकेटला आणले आहेत। होते, पंपकिन सीड्स आणले होते। असं सगळे जे सीड्स होते ते एकत्र केले होते। आणि थोडेसे बदाम। आणि हे सीड्स जे आहेत किंवा हे ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजायची अजिबात गरज नाहीये। जे शेवटी मी तीळ टाकणार आहे ते तीळ मी थोडेसे अगोदर भाजून घेतलेले आहेत आणि याची जास्तीची पावडर न करता मी थोडंसं याला ना चॉप करून घेणार आहे, कारण ना जरा चॉपिंगच छान वाटतं। दाताखाली पण आलेलं पण ते पण खूप आवडतं मुलांना पण आणि मोठ्यांना पण। तर हे ना वॉटरमेलन सीड्स आणि पंपकिन सीड्स आहेत, ते देखील हेल्दी आहेत आणि केसांसाठी तर तर अगदी हे बघा उत्तम माझं आहेत। छान आणि झालेलं आहे आणि याच्यात मी हे थोडेसे बघा मी तीळ, थोडेसे पंपकिन ना सीड्स आणि मिक्सरमध्ये टाकले थोडेसे होते, माझ्याकडे वॉटरमेलन चॉपर बिया आहे टाकलेल्या पण तो आहेत आणि खराब होईल म्हणून थोडंसं मी दरदरीत असं मिक्सरमध्ये, भाजलेलं कारण आहे लाडू जे छान बदाम कुरकुरीत असतात ना होण्यासाठी। मोठे-मोठे ते पटकन चॉप होत नाहीत, त्यामुळे मी थोडे मिक्सरला दरदरीत असं करून घेतलेलं आहे आणि आता हे तयार झालेलं आहे। आणि जे खजूर असतात ना आपले, ते थोडे मोठे-मोठे आणि मी बिया काढून घेतलेले आहेत आणि ते ना मी इथे ना कटच करून घेते आहे। थोडे-थोडे, छोटे-छोटे पीस करून घेते आणि जे तुम्ही तेलात किंवा तुपात भाजाल, खरं म्हणजे तर ना तूपच जास्त वापरा, कारण तेलापेक्षा ना तुपात छान लागतात हे लाडू। तर हे तुपात भाजले ना, की अगदी मेल्ट होतात, एकदम मऊ असे मेल्ट होतात। तर मी ना इथे तूप घेतलेलं आहे छान असं गाईचं। तर हे जे खजूर आहेत ना, ते गरम तुपामध्ये छान असे स्मॅश करून घ्यायचे, कारण हे ना जे तूप आहे ते छान तापलेलं होतं, त्यामुळे पटकन असे खजूर पण छान मेल्ट होत आहेत बघा, छान मऊ-मऊ झालेले आहेत। आणि त्याच्यावरून आपण टाकणार आहोत आता ही जी ड्रायफ्रूटची पावडर केली होती आपण दरदरीत अशी, ती, आणि आता छान मिक्स करून घ्यायचं। हे पूर्ण सगळीकडे छान मिक्स करून असं पूर्ण सगळीकडे खजूरला लागलं ना, की मग ते व्यवस्थित मिक्स करायची गरज नाही लागणार। थोडंसं परातीमध्ये, कढई छोटी असल्यामुळे परातीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे थोडंसं मळून घ्यायचं। हे बघा खाली राहिलेली आहे ही ड्रायफ्रुट्स आहेत ते, त्यामुळे ते मग चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला वाटतंय तर याच्यामध्ये तुम्ही तूप अजून ॲड करू शकता, पण ही खजूरच अशी मऊ असते ना, त्यामुळे हे सगळं असं छान बाइंडिंग करून घेते। त्यामुळे एक्स्ट्राचं तूप टाकायची वरून काहीच गरज नाहीये लागणार आहे। आणि माझं एवढं टाकून देखील एवढी ड्रायफ्रुट्स पावडर राहिलेली आहे, म्हणजे मी बरोबरच त्याच्या मापातच घेतली होती, तरी देखील हे एवढं राहिलेलं आहे म्हणजे। तर ही जी राहिलेली ड्रायफ्रुट्स पावडर आहे ती तुम्ही दुसऱ्या कशातही लाडूमध्ये वापरू शकता किंवा तुम्ही खीरमध्ये किंवा एखादं ओट्सची रेसिपी बनवली तर त्या रेसिपीमध्ये देखील तुम्ही ही टाकू शकता। त्यामुळं ही अशी व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तर छान राहतात। तर हे बघा असं छान स्मॅश करून झालेलं आहे आणि त्याचे छोटेसे आपण आता लाडू वळून घेऊयात, म्हणजे ना असे छोटेसे असले की मग ते संपतात देखील, कारण हे जे ड्रायफ्रुट्स लाडू आहेत ते एकदमच मोठा जर झाला तर खूप हेवी होऊन जातो खायला पण, त्यामुळे छोटे-छोटे बरे पडतात। त्यामुळे असे छोटे-छोटे असे वळून घेऊयात लाडू।
तर बघताय पूर्ण हात म्हणजे असे छान ऑइली झालेले आहेत, म्हणजे एवढं ते तूप छान मिक्स झालं होतं आणि बाहेर पडत होतं. तर अशा प्रकारे म्हणजे सगळे एकसारखे छान मस्त लाडू असे वळून झालेले आहेत आणि जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढे सुंदर टेस्टला देखील झालेले आहेत. आणि अशाच या पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही देखील सारखे आजारी पडत असाल, सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन तर चालूच आहे. त्यामुळे असे हेल्दी आणि मस्त असे लाडू नक्की घरी ट्राय करा. आणि रेसिपी कशी झाली आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. चला तर मग भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.